आईसाहेबांसकट सगळी घरातली कामं आवरायची, दुपारी कामावर जायचं, कामावरून दिवसभर दमून यायचं आणि परत आल्यावर घरातली सगळी कामं आवरायची। हे सगळं बघायला जरी सोपं वाटत असलं तरी करणं लय अवघड आहे मित्रांनो। घरातली सगळी कामं करताना थकवा तर लय जाणवतो, पण आईच्या चेहऱ्याकडे बघितलं की परत समाधान वाटतं, कारण आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच खरं आयुष्य आहे। आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो भावा, एक आई 4 मुलांना सांभाळू शकते, पण 4 मुलं मिळून एका आईचा सांभाळ करू शकत नाही। ही आजच्या समाजातली सगळ्यात वाईट गोष्ट आहे भावानो। एक वेळ देवळाची पायरी नाही चढला तरी चालेल, पण आईच्या पाया पडायला कधीच विसरू नका, कारण आईने दिलेला आशीर्वाद कवाच वाया जात नाही। तुमच्या पण आयुष्यात माझ्यासारख्या अडचणी असल्या तर खचून जाऊ नका, कारण विषय कसा आहे माहितीये का, जर मावळलेला सूर्य पुन्हा उगवत असेल तर अडचणीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला पण माणूस पुन्हा उगवू शकतो। अडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यात, पण आत्महत्या हा त्याच्यावरचा पर्याय नाही। त्यामुळे अडचणीच्या मुडक्यावर पाय ठेवून भावानं पुढे चालत राहायचं आणि फक्त आपण कष्ट करायचं, कारण कष्टाचं फळ आणि चांगल्या कामाचे कर्म कवाच वाया जात नाही। संघर्ष किती जरी मोठा असला तरी उलट्या दिशेनं पवायची भावानं ताकद आपली कधी सोडायची नाही। एक ना एक दिवस सक्सेस आपल्याला मिळणार ही भावानं गोष्ट 100% खरी आहे। आजच्या पुरते एवढंच भावानं, भेटूया लवकर नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत काळजी घ्या। जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका। चला।